हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपली जी ASP.NET कोर वेब API ची सिरीज आहे युझिंग C शार्प, तर त्यामध्ये या आपण लास्ट लेक्चरला आपण काय काय बघितलेलं की तुमचे व्हॉट इज सॉफ्टवेअर काय असतात, टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर आणि डेस्कटॉप वर्सेस मोबाईल आणि वर्सेस वेब, या तिन्हीला जी एक कॉमन वेब API म्हणून जी आपल्याला APIs लागतात त्या यूज करून तुम्ही क्रॉस प्लॅटफॉर्म वगैरे तुम्ही वापरू शकता, डेटाबेसचे इंटिग्रेशन वगैरे. त्यासाठी आपण ही सिरीज चालू केलेली आहे. त्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 मॉड्यूल कव्हर करणार. कोणते कोणते? फ्रंट एंड काय असतं, बॅक एंड काय असतं आणि फुल स्टॅक म्हणजे काय असतं. नेक्स्ट आहे की प्रोग्रॅमिंग म्हणजे काय असतं आणि प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा ओव्हरव्ह्यू घेणार आहे. ओके, तर पहिलं तर काय आहे की फ्रंट एंड वर्सेस बॅक एंड वर्सेस फुल स्टॅक. आता फ्रंट एंड म्हणजे काय असतं, जे पण तुम्हाला दिसतंय. ओके, जे दिसतंय म्हणजे सपोज मी तुम्हाला दिसतोय तर मी झालं फ्रंट एंड. माझ्या मागं मी काहीतरी हातवारे केले किंवा मी काहीतरी आता टॉक करतोय, बोलतोय काहीतरी, तर मी काय झालं ते झालं बॅक एंडला. बॅक एंड म्हणजे जे पण माझा मेंदू काहीतरी एक ॲक्शन किंवा आपण एक इन्स्ट्रक्शन देतो ना, ते झालं तुमचं बॅक एंड. आणि फुल स्टॅक म्हणजे काय, दोन्हीचा एकत्र संग्रह करून जे पण आता ॲक्टिव्हिटी होईल ते झालं तुमचं फुल स्टॅक. हे झालं तुमचं रिअल लाईफमध्ये. ओके, सपोज आपल्याकडे एखादं अँग्युलरचं ॲप्लिकेशन आहे. जर काही तर मी फ्लिपकार्ट नावाची एखादी वेबसाईट ओपन केली, राईट. आता फ्लिपकार्टमध्ये जर तुम्ही बघितलं असेल की इथं बघा काहीतरी फ्लिपकार्ट नावाचा इथं मिनिट्स म्हणून आहे, ट्रॅव्हल्स म्हणून आहे, ग्रोसरीज म्हणून आहे. हे काय झालं, तुमचे बटन्स आहेत, राईट. आता हे दिसतंय म्हणजे काय झालं, हे फ्रंट एंड झालं, राईट. आता याच्या मागं जसं मी मिनिट्सवरती क्लिक केलं तर लोडिंग घेतल्यानंतर असं काहीतरी मला इंटरफेस भेटला. तर ते काय झालं, मला सर्व्हरवरून काहीतरी मला इथं कंटेंट शो झाला. हे कोणाचं काम झालं, बॅकएंड वरून काहीतरी मला डेटा झाला आणि तो मी फ्रंट एंडला शो केला. हे झालं बॅकएंड. आणि जर का मी इथं किंवा फ्लिपकार्टवरतीच मोबाईलवरती गेलो, ओके, मोबाईलवरती गेल्यानंतर इथं जर का मी ॲड टू कार्ट केलं, ओके, इथं ॲड टू कार्टचं ऑप्शन असेल किंवा बाय नावचं असेल, तर ॲड टू कार्ट केलं किंवा बाय नाव जर केलं तर ते कुठेतरी स्टोअर होतं. माझ्या जे लॉग इनला काहीतरी माझं स्टोअर झालेलं असेल की ही मी असं काहीतरी मी सर्चिंग केलेलं आहे, ते स्टोअर झालेलं. ते म्हणजे काय झालं, डेटाबेस झालं. डेटाबेस आणि हे बॅकएंड दोन्ही मिळून हे ॲज अ बॅकएंड डेव्हलपर बोललं जातं. आता फ्रंट एंडमध्ये काय असतं, तुमच्या टेक्नॉलॉजीज. सपोज आपण एक डायग्रॅम घेऊ की फ्रंट एंड, फ्रंट एंडची डायग्रॅम काय असते. सपोज एखादा युजर असेल, त्याच्यानंतर युजरनं काय केलं की ब्राउझरवरती त्याचा ब्राउझर ओपन करून काहीतरी त्यानं सर्च मारला आणि सर्च केल्यानंतर त्याला काहीतरी UI दिसला. ते तुमचं काय झालं, फ्रंट एंड. फ्रंट एंड UI. आता या फ्रंट एंडमध्ये पण आहे ना, त्या फ्रंट एंडच्या UI मध्ये पण 2 पार्ट पडतात. ओके, फ्रंट एंड UI मध्ये कसं की जे दावायचं आहे, फ्रंट एंड UI मध्ये पण 2 पार्ट कसे की जे दावायचं आहे आणि बटन क्लिक केल्यानंतर कोणतं पेज आलं पाहिजे, त्याला कोणता कंटेंट दिसला पाहिजे, त्याचं पण बॅक एंड झालं, राईट. फ्रंट एंडमध्ये पण फ्रंट एंड आणि बॅक एंड असतं. त्याला आपण फ्रंट एंड. ओके, आता हे जे 2 पार्ट आहे हे माझं अंडरस्टँडिंग आहे. ओके, ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर फ्रंट एंडमध्ये पण 2 पार्ट पडतात. आता या फ्रंट एंड आणि बॅक एंडमध्ये ॲरो करू. डायग्राम काढायचं म्हणजे, ओके. आणि या फ्रंट एंडमध्ये आता टेक्नॉलॉजीज कोणत्या कोणत्या येतात, ह्या दोन्हीच्या मिळून टेक्नॉलॉजीज असतात, राईट. आता फ्रंट एंडमध्ये टेक्नॉलॉजी कोणती येते की तुमचं HTML असेल. आता HTML काय करतं, जे पण तुमचं स्ट्रक्चरचं काम करतं. स्ट्रक्चर म्हणजे कसं की जसं आपल्याला एखादी बिल्डिंग बांधायची आहे, बिल्डिंग कशी बांधायची आहे हे तुम्हाला इंजिनियरकडे गेला, इंजिनियरनं तुम्हाला सांगितलं की तुम्ही फर्स्ट फ्लोअरला 1 BHK असेल, सेकंड फ्लोअरला 2 BHK किंवा खाली ग्राउंड फ्लोअरला पार्किंग वगैरे असेल. हे काय झालं, तुमचं स्ट्रक्चर झालं, राईट. त्याच्यानंतर सेकंड पार्ट येतो फ्रंट एंडमध्येच की CSS. ओके, CSS म्हणजे काय की त्याला कलर कोणता असला पाहिजे, त्याच्या खिडक्यांना कलर कोणता असला पाहिजे, त्याला काचा पाहिजेत का नाही, किंवा त्या ॲटोमॅटिक विंडो असेल का नाही. हे झालं तुमचं काय, CSS स्ट्रक्चर. आणि जे कलरचं काम असेल ते काय झालं तुमचं CSS. जसं की हा माझा UI झाला, ओके, फ्रंट एंडमध्ये.
हा माझा UI झाला. UI नंतर आता हे जे इमेज आहे ते लेफ्ट साईडला पाहिजे किंवा हे मध्ये पाहिजे, हे राईट साईडला पाहिजे. हे कोणाचं काम करायचं असतं? हे CSSचं काम असतं की त्याला कसं दिसायचं, राईट. आणि थर्ड पार्ट असतो या फ्रंट एंड आणि बॅक एंडचा मिळून, तो असतो जावास्क्रिप्ट किंवा किंवा नाहीतर आपण खाली लिहू की टाईपस्क्रिप्ट. आता हे सगळं जे मिळून आहे ना तुमचं काय झालं? फ्रंट एंड झालं. ओके, रेक्टँग्युलर हा जो सगळा पार्ट मिळून काय झाला तुमचा फ्रंट एंड UI झाला. त्यात काय तुम्हाला आहे की फ्रंट एंडमध्येच तुम्हाला HTML CSS लागतं जे दाबायचं आहे, आणि त्या फ्रंट एंडच्या बॅक एंडमध्ये काय झालं? जावास्क्रिप्ट किंवा टाईपस्क्रिप्ट असेल. आता जावास्क्रिप्ट टाईपस्क्रिप्ट म्हणजे काय? जसं मी याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा मला त्या आत केल्यानंतर एखादं पेज ओपन झालं की मल्टिपल मोबाईल्स झालं किंवा एखाद्या मोबाईलवरती क्लिक केल्यानंतर त्याच्या आतमध्ये त्याची मोबाईलची हिस्ट्री असेल, त्याचं अबाउट असेल, त्याच्या इन्स्ट्रक्शन काय असतील, त्याच्यावरती काहीतरी ऑफर्स लागले असेल, हे कोणाचं काम झालं? फ्रंट एंडच्या बॅक एंडचं काम झालं. ओके, फ्रंट एंडच्या बॅक एंड म्हणजे जावास्क्रिप्टचं. आता हे झालं तुमचं फ्रंट एंड. आता फ्रंट एंडमध्ये अजून काय असतं की फ्रेमवर्क्स म्हणून पण असतात. आता फ्रेमवर्क काय झालं तुमच्या ह्या झाल्या लँग्वेज. याच्या व्यतिरिक्त फ्रंट एंडमध्ये आहे ना कोणतीच लँग्वेज येत नाही. फक्त ब्राउझरसाठी बोलतोय की ब्राउझरमध्ये या 3 किंवा 4 म्हणू शकतो आपण, या 4 लँग्वेजेस व्यतिरिक्त कोणती तुम्हाला लँग्वेज येत नाही. आणि ज्या पण लँग्वेज तुम्ही अनदर वापरत असताना त्या इंटरनली कंपाईल किंवा त्याला ट्रान्सलेट होऊन त्या इंटरनली HTML CSS आणि जावास्क्रिप्टमध्येच त्या ट्रान्सलेट होतात. ओके, नेक्स्ट आता तुम्हाला फ्रेमवर्क्स. आता फ्रेमवर्क्स म्हणजे काय असतं थोडक्यात एक ओव्हरव्ह्यू देऊ की फ्रेमवर्क म्हणजे काय. सपोज मला आता जेवण करायचं आहे, राईट. आता जेवण करायसाठी आज आपल्या घरी सगळं काय असतं, पण आपल्याला जर सपोज चिकन बनवू शकतो, रेग्युलर व्हेज वगैरे आपण बनवू शकतो, पण जर आपल्याला चायनीज बनवायचं असेल किंवा साऊथ इंडियन बनवायचं असेल त्यासाठी आपल्याला काय प्रत्येक वेळेस बाजारातून विकत आणायला लागतं. तसं जर का आपण हॉटेलला गेल्यानंतर काय सगळं हॉटेलचं जे किचन असतं तिथं सगळे पदार्थ असतात, सगळे त्यांची भांडी असतात, सगळे जे लागणारं सामग्री आहे ती सगळी एकाच प्लॅटफॉर्मवरती असतात. तुम्हाला चायनीज बनवायचं असेल किंवा साऊथ इंडियन बनवायचं असेल किंवा आपण जे बोलतो ना की गावरान वगैरे त्या तशा टाईपमध्ये जर बनवायचं असेल तर ते काय तुमचं फ्रंट एंडमध्ये सगळंच येतं. फ्रेमवर्क्समध्ये तुम्हाला ते सगळं अवेलेबल असतं. आता फ्रेमवर्क्समध्ये फ्रंट एंडमध्ये फ्रेमवर्क कोणते कोणते आहेत जे मला माहीत आहेत ते की अँग्युलर असेल, राईट. त्याच्यानंतर असेल तुमचं रिॲक्ट म्हणून एक फ्रेमवर्क आहे जे आता बूममध्ये चालू आहे. थर्ड वन आहे की तुमचं Vue.js असेल. ओके, व्ह्यू. याच्यानंतर तुम्ही फ्रंट एंड लिहू शकता. नेक्स्ट असेल की आता की तुमचं Next.js असेल. असे भरपूर n नंबर आहेत, पण हे जास्त मोस्टली पॉप्युलर फ्रेमवर्क्स आहेत. पॉप्युलर इन द सेन्स म्हणजे काय की अँग्युलरचा प्रत्येक फ्रेमवर्कचा यूज वेगवेगळा आहे. जसं की हॉटेलमध्ये जर तुम्ही गेला तर हॉटेल पण प्रत्येक स्पेसिफिक असतात ना, की जसं की साऊथ इंडियन हे एक हॉटेल असेल तर तिथं स्पेसिफिक साऊथ इंडियन भेटतं, पण बाकीचे पदार्थ भेटतात. पण त्यासाठी जे जसं आपण बोलतो की आपण एखादी 4 व्हीलर घेऊ. ओके, 4 व्हीलर म्हणजे काय की सपोज आपल्याकडे टाटा मारुतीची किंवा आपल्याकडे एक वॅगनर आहे. वॅगनरमध्ये काय की फॅमिलीसाठी एक योग्य आहे. जर आपली फॅमिली मोठी असेल तर आपल्याला टोयोटाची इनोवा वगैरे, किंवा जर आपल्याला त्याच्यापेक्षा जर मोठी असेल तर आपण एखादी ट्रॅव्हलर घेऊ शकतो. जर आपल्याला लॉंगचा प्रवास पाहिजे असेल तर आपण त्यापेक्षा मोठी बस टाईप वगैरे आपण कार घेऊ शकतो. तशा टाईपमध्ये अँग्युलर एवढं मोठं फ्रेमवर्क आहे ना की इंडस्ट्रियलसाठी वापरतात. इंडस्ट्रियल इन द सेन्स काय की तुमच्या ERP सिस्टीम्स असतील किंवा बँकेचे ॲप्लिकेशन असेल त्यासाठी तुम्हाला अँग्युलर वापरतात. का तर तिथं जेवढ्या पण लायब्ररी असतात ना त्या सगळ्या तुम्हाला अँग्युलरमध्ये भेटतात. तसं रिॲक्टमध्ये काय की रिॲक्ट एक लायब्ररी आहे, पण ते ॲज अ फ्रेमवर्क म्हणून कन्सिडर केलं जातं. का तर त्याच्याकडं अँग्युलर सारखं टशन देण्यासाठी काही काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला भारी बनवतात. जसं आणि त्यासाठी रिॲक्ट कशासाठी फेमस आहे अजून की तुम्ही त्यातून सिंगल पेज ॲप्लिकेशन बनवू शकता. ह्यातून पण तुम्ही सिंगल पेज ॲप्लिकेशन बनवू शकता, पण SEO फ्रेंडली. आता SEO काय असतं की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. जसं इथं मी सर्च केलं, आता इथं गुगलला जर का मी ट्रेल अँड टीच सर्च मला माझ्या चॅनलचं नाव तर जेवढे पण माझं पहिल्याच काय आलं की माझं चॅनलचं नाव आलं, त्यानंतर ओरिओ वगैरे काहीतरी आलं, त्यानंतर माझं इंस्टाग्राम हँडल आलं, लिंक्डइन हँडल आलं. आता हे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आता हे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन काय झालं की मी भरपूर व्हिडिओज असे टाकले किंवा त्याचं डिस्क्रिप्शन असेल, त्याचे टायटल्स असेल किंवा थंबनेल्स असतील,
ह्या चॅनल रिलेटेड टाकले किंवा याच्यावरती मी आपण सर्च मारलं की मायक्रोसॉफ्ट, तर पहिल्यांदा काय येणार, मायक्रोसॉफ्टची वेबसाईट आली का, तर ह्यांनी ही वेबसाईट जी बनवल्या ती वेबसाईट बनवण्यामध्ये जे पण कीवर्ड्स यूज केले जातात, कीवर्ड्स इन द सेन्स काय की इन्स्पेक्ट केल्यानंतर किंवा इन्स्पेक्टच्या जागी आपण काय करू, पेज रिसोर्स, व्ह्यू पेज रिसोर्स, या रिसोर्समध्ये हे जे कीवर्ड्स असतात, ओके, आता या कीवर्ड्समध्ये हा तुम्हाला कोड कळणार नाही कारण की हा सगळा टाईपस्क्रिप्ट किंवा जावास्क्रिप्ट रिलेटेड सगळा कोड आहे. या कीवर्ड्समध्ये जर मी टाकलं की मायक्रोसॉफ्ट जर सर्च आलं तर माझी पहिली वेबसाईट जावं, असे कीवर्ड्स असतात ते सगळे रिॲक्टमध्ये जर आपण टाकले तर ते सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन चांगलं असतं. तसं Vue.js पण त्याच्याबरोबरच आहे. आणि Next.js आता Next.js काय आहे की दोन्ही पण तुम्हाला जर नोड येत असेल आणि एखादं रिॲक्ट फ्रेमवर्क येत असेल तर दोन्हीला कॉम्बिनेशन म्हणून Next.js सारखी टेक्नॉलॉजी आहे, ती मार्केटमध्ये आता बूममध्ये चालली की 2025-26 म्हणू शकता किंवा 27 पण म्हणू शकता. ओके, हे झाले तुमचे काय फ्रेमवर्क्स झाले. आता जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण एखादं लॉग इनचं एक्झाम्पल घेऊ अँग्युलरमधलं. ओके, आता हे डायग्राम बघा की एखादं आपल्याकडे अँग्युलरचं एक पेज आहे, राईट. अँग्युलरचं पेज म्हणजे काय की एखादं आपल्याकडं लॉग इन, आपण इथं पण सर्च मारू शकतो लॉग इन पेज. ओके, अशा टाईपचं तुम्हाला एखादं पेजवरती दिसत असेल तर त्यात काय असू शकतं की तुमचा ईमेल असेल, पासवर्ड असेल आणि लॉग इन झाले. ह्याचं UI दावायचा जो पार्ट आहे ना ते झालं तुमचं फ्रंट एंड HTML आणि CSS. आता लॉग इनला क्लिक केल्यानंतर तो युजर व्हॅलिडेशन आहे का नाही हे चेक करायचं कोणाचं काम आहे, तर आता बॅक एंड. आता आपण फ्रंट एंड जसं झालं तसं बॅक एंड टेक्नॉलॉजीकडे येऊ इथं किंवा याच्या खाली जाऊ आपण. ओके, किंवा इथं बॅक एंड. आता बॅकएंडची डेफिनेशन काय की बॅकएंड इज रिस्पॉन्सिबल, ओके, बॅकएंड इज रिस्पॉन्स, ओके, स्क्रीनवरती बघा की बॅकएंड इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोसेसिंग रिक्वेस्ट्स, अप्लाइंग बिझनेस रूल्स, मॅनेजिंग डेटा अँड कम्युनिकेटिंग विथ डेटाबेस. आता हे कीवर्ड जरी हार्ड असले तरी तुम्हाला ते फॅमिलियर झाले पाहिजेत. म्हणजे काय की एखादी रिक्वेस्ट प्रोसेस करायला, म्हणजे आपण लॉग इन केल्यानंतर त्याचा ईमेल ID पासवर्ड घेऊन बॅकएंड टेक्नॉलॉजीकडे आपण जातो. त्याच्यातलं जे लॉजिक असेल, लॉजिक म्हणजे तो व्हॅलिडेशन लॉजिक असेल, ओके, अप्लाइंग बिझनेस रूल्स, त्याचं काहीतरी रूल्स असतील की तुम्हाला जर माझी काहीतरी ऑर्गनायझेशन आहे तर माझं जीमेलचं एखादं व्हॅलिडेशन कसं असतं की omkar@gmail.com, हा तुम्हाला जीमेल आहे कसं ओळखतं की @ सिम्बॉल येतो, जीमेल येतं त्यात आणि .com येतं. तसं एखादी ऑर्गनायझेशन असेल तर तिथं ऑर्गनायझेशन कसं असतं की omkar@trailandteach.com. आता trailandteach.com काय झालं की माझं कंपनीचं ऑर्गनायझेशन झालं. तसं तिथं माझ्या इथं भरपूर काम करू शकतात माणसं किंवा मल्टिपल कलिग्स असणार, त्यांचा पण जीमेल वेगवेगळा असू शकतो. तसं ते झालं बिझनेस रूल्स. नेक्स्ट काय असते मॅनेजिंग डेटा. मॅनेजिंग डेटा म्हणजे काय की तुम्ही ते किती युजर्स तुमच्या डेटाबेसमध्ये आहेत, किती युजर तुम्ही लॉग इन पेजला दिलेत आणि कम्युनिकेशन विथ डेटाबेस, हे सगळं एकत्र करून आहे ना लॉग इन सक्सेस किंवा फेल्युअर याचं, ओके, लॉग इन सक्सेस आहे का फेल्युअर आहे हे सगळं कोणाचं काम आहे, बॅकएंड आहे. आता त्या बॅकएंडमध्ये आफ्टर लॉग इन क्लिक, ओके, इथे मी एक डायग्राम काढतो. ओके, डायग्राममध्ये तर बघा की युजरने लॉग इन केल्यानंतर फ्रंट एंडचा पार्ट काय होतो की त्याचा ईमेल असेल आणि पासवर्ड असेल, तो त्यांना आपण त्या क्लिक केल्यानंतर बॅकएंडला पाठवला. आता बॅकएंड म्हणजे काय, APIला त्या API थ्रू आपण रिक्वेस्ट टाकून दिली. रिक्वेस्ट टाकल्यानंतर काय होतं की तो बॅकएंडमध्ये व्हॅलिडेशन आहे का नाही युजर तो चेक करतो डेटाबेसमध्ये, आणि जर तो व्हॅलिड असेल तर आता मॉडर्नमध्ये आपण JW टोकन्स वगैरे आपण वापरू शकतो किंवा ऑथेंटिकेशन वगैरे अशा मल्टिपल ऑथेंटिकेशन करण्याचे पर्याय आहेत. तसं आपण जनरेट JWT करायचं, जावास्क्रिप्ट वेब टोकन्स. ओके, आणि लॉग इन झाल्यानंतर तो जो आलेला रिस्पॉन्स आहे JWT टोकन्स, तो आपण रिस्पॉन्स आपण त्या युजरला पाठवून द्यायचा. तू लॉग इन आहेस, तू नेक्स्ट पेजला आता जाऊ शकतोस. असा सगळा बॅकएंडचा फ्लो आहे. आता बॅकएंडच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय काय असतात की बॅकएंडवाल्याला की हँडल काय काय करायला लागतं. ओके, आता बॅकएंडच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय काय असतात की त्याला पहिले तर बिझनेस लॉजिक म्हणजे काय असतं की तो जर बिझनेस लॉजिक म्हणजे तो फक्त ईमेल ID चेक करायचा का त्याचा फक्त पासवर्ड चेक करायचा, हे झालं तुमचं बिझनेस लॉजिक. किंवा डेटाबेस ऑपरेशन असतील की तो डेटा आपल्याला तो युजरनेम पासवर्ड आपल्याला स्टोअर करायचा आहे का नाही, त्यानं लॉग इन कधी केलं, म्हणजे आता मी
वाजलेत किती 8:20. 8:20 मी लॉग इन केलं तर तो स्टोअर करायचा का नाही, त्याचे लॉग्स असतील वगैरे ते त्याला करायला लागतं. ऑथेंटिकेशन वगैरे करायला लागतं. ऑथोरायझेशन, आता ऑथेंटिकेशन आणि ऑथोरायझेशन हा मी व्हिडिओ युट्यूबवर टाकलेला आहे, तर तुम्ही बघू शकता की ऑथेंटिकेशन आणि ऑथोरायझेशनला फरक आहे. ऑथेंटिकेशन थोडक्यात ओव्हर देतो. ऑथेंटिकेशन म्हणजे काय की युजर लॉग इन आहे का नाही, आणि ऑथोरायझेशन म्हणजे त्याला कोणता रोल आहे, जसं की तो ॲडमिन असू शकतो किंवा एंड युजर असू शकतो किंवा तो सुपर ॲडमिन असू शकतो. त्यानंतर फाईल अपलोड असतील किंवा त्याचा एक्सेल अपलोड जो करतो आपण त्या स्टोअर करायच्या. त्यानंतर ईमेल्स असतील, पेमेंट इंटिग्रेशन जे रेझर पे वगैरे आपण वापरतो ना, किंवा मल्टिपल आपण थर्ड पार्टी बघतो, जसं आपण एखादं क्रंचरोल जर तुम्हाला माहीत असेल किंवा नेटफ्लिक्स जर माहीत असेल, तर नेटफ्लिक्समध्ये काय असतं, एखादं आपण सबस्क्रिप्शन घेतो. सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर काय होतं की त्याचा एखादा QR म्हणतो की ₹100, ₹200 किंवा ₹500, तर तो QR जनरेशन आणि ते पेमेंट गेटवे ॲक्सेस करायचा. जसं आपण गुगल पे वगैरे वापरतो ना, तसंच ते गेटवे ॲक्सेस करायचं काम काय आहे, पेमेंट इंटिग्रेशन, ते आपण करू शकतो .NETमध्ये. त्यानंतर सिक्युरिटी हँडल करणे आणि API डेव्हलपमेंट हे सगळं बॅकएंडवाल्याचं काम असतं, राईट. त्याच्यानंतर काय आहे की बॅकएंडच्या टेक्नॉलॉजीज कोणत्या कोणत्या आहेत. ओके, बॅकएंडच्या टेक्नॉलॉजी कोणत्या कोणत्या आहेत, जसं की ASP.NET कोर झालं, तुम्ही त्यामध्ये जावा स्प्रिंग बूट वापरू शकता किंवा तुम्ही Node.js वापरू शकता, PHP वापरू शकता किंवा तुम्ही पायथॉन Django म्हणून एक आहे ते तुम्ही वापरू शकता. 5 प्रकारे अशा n नंबर्स फ्रेमवर्क्स आहेत किंवा लँग्वेजेस आहेत, त्या तुम्ही वापरू शकता. त्यातले आपण फक्त एकच वापरणार आहे की ASP.NET वेब API कोर. ओके, त्यानंतर तुम्हाला डेटाबेस असतील, त्याआधी मी ते टाईप करून घेतो. ओके, आपल्या हे झाल्या. आता डेटाबेस, डेटाबेस म्हणजे काय की जसं एस फ्रंट एंडमध्ये जसं फ्रंट एंड HTML CSS आणि बॅकएंडला जावास्क्रिप्ट किंवा टायस्क्रिप्ट येतं, तसं बॅकएंडमध्ये पण आहे ना तुमचं .NET पायथॉन किंवा जे जावाचे असेल त्या लँग्वेजेसमध्ये ते झालं तुमचं फ्रंट एंड. आणि बॅकएंडला काय झालं की तुमचं, एक सेकंड. ओके, तर SQL सर्व्हर, सॉरी फॉर करप्टिंग द मोमेंट. तर डेटाबेस म्हणजे काय की थोडक्यात आपण बॅकएंड थ्रू आपण API लिहितो. API नंतर आपल्याला काय असतं की तो युजर व्हॅलिडेशन आहे का नाही, मल्टिपल युजर चेक कसे करायचं, तर डेटाबेस आपल्याला लागेल की तो डेटा स्टोअर करण्यासाठी. त्यासाठी आपल्याला डेटाबेस लागतो की तुम्ही तो डेटाबेस, आपल्याला मल्टिपल डेटाबेसेस आहेत. जसं फ्रंट एंडमध्ये मल्टिपल टेक्नॉलॉजी, बॅक एंडमध्ये मल्टिपल टेक्नॉलॉजी, तसं डेटाबेसमध्ये पण मल्टिपल टेक्नॉलॉजी. जसं तुमचा SQL असेल, MySQL असेल, PostgreSQL असेल किंवा तुमचा MongoDB असेल. इथं MongoDB पण टाकायचं राहिला की इथं MongoDB. ओके, असं तुमचं काहीतरी स्टॅक असेल. तर हे सगळ्याचं काम काय असतं की बॅकएंड डेव्हलपर असतं. आता थर्ड वन काय येतं की जर तुम्हाला बॅकएंडचा फ्लो पाहिजे असेल, तर एक डायग्राम काढतो मी. ओके, तर इथं बघा तुम्ही बॅकएंडचा फ्लो म्हणजे काय की फ्रंट एंड कडून रिक्वेस्ट आली, लॉग इन केलं, त्यानंतर HTTP रिक्वेस्ट जनरेट झाली, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर HTTPS रिक्वेस्ट असेल, किंवा त्यानंतर काय झालं की रिक्वेस्ट ASP.NET कोर वेब API कडे गेली आणि ती वेब API मध्ये बिझनेस लॉजिक असेल की ते ईमेल ID किंवा पासवर्ड किंवा त्याचा युजर नेम पासवर्ड असेल किंवा असे मल्टिपल असतात की फक्त त्याचा युनिक टोकन्स असेल काहीतरी, असं त्यांना लॉजिकमध्ये चेक केलं की आहे का नाही. जर असेल तर तो SQL सर्व्हर थ्रू डेटाबेसमध्ये बघेल की बाबा हा युजर व्हॅलिड आहे का नाही. जर असेल तर इथं ट्रू करेल आणि ट्रू आलेला जो जनरेट रिस्पॉन्स आहे बिझनेस लॉजिकमधला तो आहे असा फ्रंट एंडला रिटर्न करेल. असं त्याचं बॅकएंड डेव्हलपरचं काम आहे. आता नेक्स्ट आहे की हे दोन्ही कंबाईन फुल स्टॅक डेव्हलपर म्हणजे काय. ओके, आता फुल स्टॅक डेव्हलपर म्हणजे काय, व्हॉट इज फुल स्टॅक डेव्हलपर. अ फुल स्टॅक डेव्हलपर कॅन डेव्हलप क्लायंट साइड म्हणजे फ्रंट एंड ऑर आयदर, किंवा तुम्ही बोथ म्हणू शकता की सर्व्हर साइड, दोन्ही क्लायंट आणि सर्व्हर साइड या दोन्ही पण तो डेव्हलप करतो. त्याला फुल स्टॅक डेव्हलपर म्हणतात. फ्रंट एंडमध्ये तुमचा अँग्युलर असेल जो मी तुम्हाला यूट्यूब सिरीज असेल, किंवा बॅक एंडमध्ये तुमचं ASP.NET असेल जे आता आपण कंडक्ट करतो. ह्या दोन्ही शिकून तुम्ही जर एखादं ॲप्लिकेशन बनवलं तर त्याला तुम्ही फुल स्टॅक डेव्हलपर असं तुम्ही म्हणू शकता. ओके, आता नेक्स्ट आहे कम्प्लीट आर्किटेक्चर. आता हे सगळं आपल्याला कळलं की फुल फ्रंट एंड काय असतं, बॅक एंड काय असतं आणि डेटाबेस काय असतं. त्यानंतर काय कम्प्लीट आर्किटेक्चर म्हणजे काय की फ्रंट एंडमध्ये आपण अँगोलर यूज करू शकतो. त्यानंतर आपल्याला HTTPS रिक्वेस्ट असतील त्या आपण बॅक एंडला थ्रू आपण पाठवू शकतो आणि त्या बॅक एंडमध्ये आपण बॅक एंड काय करतो तो डेटाबेसमध्ये कनेक्ट करून किंवा SQL सर्व्हरशी कनेक्ट करून तो डेटा चेक करू शकतो की तो युजर आहे का नाही. ओके, आता नेक्स्ट काय असतं की त्याच्यावरती एक क्वेश्चन आहे की
फ्रंट एंडला का मग ॲक्सेस नाही डेटाबेसची डायरेक्टली? जर बॅकएंड आपल्याला लिहायचं नसेल तर फ्रंट एंड का ॲक्सेस करू शकत नाही? आता फ्रंट एंड जर हा तुम्हाला इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारला की व्हाय कॅन नॉट ॲक्सेस फ्रंट एंड युझिंग अँग्युलर किंवा कॅन फ्रंट एंड ॲक्सेस डायरेक्टली डेटाबेस, तर त्याचं उत्तर नाही. का? तर उत्तर त्याचं का नाही की सिक्युरिटी रिझन्स. आता सिक्युरिटी रिझन्स म्हणजे काय? जर आपण फ्रंट एंड थ्रू जर डायरेक्टली डेटाबेसची आपण ॲक्सेस केला, जसं की इथं बघा की इन्स्पेक्ट केलं, इन्स्पेक्ट करून आहे ना, इथं तुम्हाला सगळे API कॉल्स दिसतात. जसं की इथं मी सर्च मारलं ट्रेल अँड टीच, तर इथं बघा तुम्हाला सगळ्या API दिसतील. API म्हणजे काय की टॉपला इथं बघा पहिली API कॉल काय झाली? सर्चची API कॉल झाली. ओके, क्यूमध्ये त्याचं सर्च असेल. सर्च झाल्यानंतर तुम्हाला इमेजेस ॲड झाल्या, त्याच्यानंतर काहीतरी काय 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 अशा API सगळ्या कॉल झाल्या. जर इथूनच जर मी ती API कॉल केली, जर मी ते डेटाबेस ॲक्सेस केला, तर ते सिक्युरिटी रिझनमुळे काय होतं की हॅकिंग होऊ शकतं. आणि दुसरी काय गोष्ट आहे की माझ्या 3 ॲप्लिकेशन्स आहेत. पहिलं तर ब्राउझर बेस्ड आहे, मोबाईल बेस्ड एक आहे आणि माझं डेस्कटॉप बेस्ड आहे. आता या तिन्हीला जर मला ॲक्सेस करायचं असेल तर मला काय एक कॉमन API लिहायला लागणार जी डेटाबेसला ॲक्सेस करेल. मग त्यासाठी तुम्हाला बॅकएंड लिहायला लागतं. असं त्याचं रिझन तुम्ही देऊ शकता इंटरव्ह्यूमध्ये जर विचारलं तर. ओके, आता आपला सेकंड काय आहे की इथं कुठे गेला आपला व्हॉट इज प्रोग्रॅमिंग. ओके, याची एक डेफिनेशन लिहू. आता व्हॉट इज प्रोग्रामिंगची डेफिनेशन काय की प्रोग्रामिंग इज द प्रोसेस ऑफ रायटिंग इन्स्ट्रक्शन्स. ओके, प्रोग्रामिंग इज द प्रोसेस ऑफ रायटिंग इन्स्ट्रक्शन दॅट टेल्स अ कॉम्प्युटर हाऊ टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. ओके, स्पेसिफिक टास्क म्हणजे काय की जसं आता मला हे ॲप्लिकेशन ओपन करायचे, ॲप्लिकेशन क्लिक केल्यानंतर काय ओपन झालं पाहिजे, कोणती विंडो आली पाहिजे, म्हणजे ज्या लास्ट विंडोला जे मी होतो जिथे होतो ती विंडो ओपन झाली पाहिजे. आता हे कसं झालं की प्रोग्रामिंग थ्रू झालं. कारण की जर तुमच्या कॅम्प्युटरला तुमचा लॅपटॉप असेल किंवा मोबाईल डिव्हाइस असेल, त्याला कळत नाही की पॉवर ऑनचं बटन दाबल्यानंतर काय करायचं. आता हे पॉवर ऑनचं बटन दाबल्यानंतर काय करायचं हे तुम्ही कसं सांगू शकता? प्रोग्रामिंग थ्रू. आता प्रोग्रामिंग थ्रू म्हणजे काय की जसं आपण एखादं कॅल्क्युलेशन करू की कॅल्क्युलेटर घेऊ आणि ते कॅल्क्युलेटरमध्ये तुम्हाला माहीतच असेल की आता मी ते ओपन करत नाही, PC जरा आता माझा हँग व्हायला लागला की 2+2 केल्यानंतर 4 येतं. आता हे 2+2 केल्यानंतर तुम्ही तिथे 10 पण देऊ शकता, 12 पण देऊ शकता. हे तुम्हाला कॅम्प्युटर सांगावं लागतं. आता कॅम्प्युटरला त्याला कळत नाही की कसं काय करायचं. कॅम्प्युटरला काय कळतं फक्त तुम्हाला बायनरी कळतं. ओके, आता हा पुढचा पार्ट आहे की बायनरी म्हणजे काय, त्यानंतर लँग्वेजेस म्हणजे काय असतं. फक्त प्रोग्रामिंग करू की प्रोग्रामिंग थ्रू आपण ते कम्प्युटरला सांगू शकतो की बाबा तू असा असा टास्क करू शकतोस, राईट. किंवा एखादा आपण जर रोबोटचं उदाहरण घेतलं. ओके, आता AI वगैरे चालले त्यामुळे रोबोटचं उदाहरण घेऊ की रोबोटला आपण सांगितलं की तू बाबा इथून पुण्यातून जा आणि मुंबईला जा, बरोबर. तो मुंबईला जाईल, पण मुंबईमध्ये कुठे जाणार हे त्याला आपण सांगितलंच नाही की मुंबई एवढं मोठं आहे, तो कुठे जाणार. त्यामुळे ती इन्स्ट्रक्शन काय झाली? फेल झाली. कारण की आपण फक्त सांगितलं जा, पण त्याला कुठे जायचं ते सांगितलं नाही ना. मग तसंच कम्प्युटरला सांगावं लागतं की 2+2 हे किती येणार. ओके, 2+2 तुम्ही तिथं 6 पण देऊ शकता, 8 पण देऊ शकता. हे तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही त्याला काय सांगणार आहे, 2+2 किती असतं, बरोबर. किंवा तुम्ही त्याला अल्गोरिदम असेल, लॉजिक असेल, हे सगळं तुम्ही सांगण्याचं काम करू शकता प्रोग्रामिंग थ्रू. ओके, तर याच्यावरून एक समरी तयार होते की प्रोग्रॅमिंग म्हणजे इन्स्ट्रक्शन, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. ओके, प्रोग्रामिंग म्हणजे काय? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. इथं मी एक डायग्राम काढतो. ओके, ह्या डायग्राममध्ये बघा की पहिल्यांदा काय की आपण स्टेप 1 एक आपण नंबर घेतला, स्टेप 2 काय केलं, त्यांना ॲड केलं. ओके, जसं की आपण एक नंबर घेतला की 10 हा एक माझा नंबर झाला किंवा 20 हा माझा नंबर झाला. त्यांना आपण काय करायचं, त्यांना सब ॲडिशन करायचं आहे आणि ॲडिशन करण्यात केल्यानंतर जे पण माझं काय रिझल्ट येईल ते मला डिस्प्ले करायचं. हे काय झालं, ह्या तुम्ही ज्या इन्स्ट्रक्शन सांगितल्या त्याच तुम्हाला प्रोग्रामिंगमध्ये सांगायला लागतात. तेच काय झालं, तुमचं प्रोग्रामिंग म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन झालं. ओके, आणि त्याच्यानंतर येतं की प्रोग्राम म्हणजे काय. प्रोग्रामिंग म्हणजे कळालं की आपल्याला इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत. प्रोग्राम म्हणजे काय की युजरकडून इनपुट घेणे, त्याच्यानंतर ऑपरेटर्स वापरणे की प्लस करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं किंवा डिव्हिजन करायचे किंवा पर्सेंटेज काढायचं आहे. आणि तो पर्सेंटेज असेल किंवा ॲडिशन असेल त्यांचा जो रिझल्ट डिस्प्ले करायचा आहे ते झालं तुमचा प्रोग्राम. ओके, प्रोग्राम थ्रू आपण हे जे काम असतात की इनपुट घेणे, रीड करणे, परफॉर्म कॅल्क्युलेशन्स किंवा डिस्प्ले दावणे, हे झालं तुमचा प्रोग्राम, राईट.
आता मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट येतो की प्रोग्रॅमिंग लँग्वेज का म्हणायला लागली, राईट. जर हे आपण सांगू शकतो कम्प्युटरला तर प्रोग्रॅमिंग लँग्वेज काय लागली, व्हाय नीड प्रोग्रॅमिंग लँग्वेज. तर त्याचा असा अर्थ आहे की सपोज आता मला काय करायचं आहे, मला अमेरिकेला जायचं आहे, राईट. अमेरिकेला जायचं आहे आणि तिथल्या लोकांबरोबर मला काहीतरी एखादी मीटिंग अटेंड करायची आहे. तर त्याच्यासाठी मी कॅपेबल आहे का नाही कसं कळणार की मी अटेंड करू शकतो का नाही, कारण की मी मराठीमध्ये बोलतोय किंवा हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये. पण हे इंडियन इंग्लिश झालं किंवा इंडियन मराठी लँग्वेज झाली, महाराष्ट्रातली मराठी लँग्वेज झाली किंवा इंडियाची आपली राष्ट्रभाषा हिंदी झाली, राईट. तर तिथल्या लोकांना हिंदी कळणार आहे का नाही. मग तिथल्या लोकांना कोणती लँग्वेज कळते की अमेरिकेची इंग्लिश असेल, मग त्यासाठी पूर्ण ग्लोबली एक आपण म्हणतो ना की कॉमन लँग्वेज असते की इंग्लिश. तसं तुमच्या कम्प्युटरला, ओके, तुमचा जो कम्प्युटर आहे त्याला कोणती लँग्वेज कळते की बायनरी लँग्वेज कळते, 0 आणि 1 मध्ये. आता बायनरी जी येते ती अशी बोटाव मोजणे इतकी माणसं आहेत, बोटाव मोजणे इतकी, ओके. त्यामध्ये आपण बसत नाही, आपल्याला तेवढा अभ्यास पाहिजे, तेवढा आपला अंडरस्टँडिंग पाहिजे. मग त्यासाठी काय केलं की मल्टिपल लोक आहेत, जसं की डेनिस रिची असेल त्यांनी सी लँग्वेज काढली, किंवा गॅरेन स्टोस्टॉप असेल त्यांनी C++ काढली, किंवा जेम्स गॉसलिंग असेल त्यांनी जावा काढली, किंवा मायक्रोसॉफ्टवाल्यांनी .NET वगैरे काढले, C#. तसंच आपल्याला एखादी प्रोग्रॅमिंग अशी लँग्वेज पाहिजे जी कंपाईल होईल, ओके. कंपाईल म्हणजे जी ट्रान्सलेट होईल. ट्रान्सलेट कशात होईल की बायनरीमध्ये, आणि ती बायनरी तुमचा जो PC असेल, तुमचा जो लॅपटॉप असेल त्याच्यामध्ये ती तुम्हाला रीड करता येईल, राईट. जर का इथं मी एक्झाम्पल घेतलं, जसं आपल्या कॉम्प्युटरला बायनरी कळते ना, तसं इथं तुम्ही बघू शकता की 0 आणि 1. 0 आणि 1 म्हणजे काय की 0 म्हणजे ऑफ आणि 1 म्हणजे चालू. जसं आता हा माझा मोबाईल आहे, मोबाईलला मी आता काय माझा ऑफ आहे, जर का मी हे लॉकचं बटन दाबलं तर हा माझा झाला मोबाईल डिस्प्ले ऑन झाला. आता हे पण इन्स्ट्रक्शन असणार आहेत. ह्या इन्स्ट्रक्शन कशा असतात की बायनरीमध्ये दिल्या जातात की हे बटन दाबल्यानंतर काहीतरी पॉवर की ऑन कर. आता हे कधी कळणार आहे तुम्हाला कम्प्युटरला किंवा मोबाईलला, हे कधी कळणार आहे जेव्हा तुम्ही एखादा प्रोग्राम लिहिचेला किंवा एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज वापरून एखादा प्रोग्राम लिहिचेला, एखादं ॲप्लिकेशन लिहिचेला किंवा एखादं सॉफ्टवेअर लिहिचेला. ते सॉफ्टवेअर एक्झिक्यूट झाल्यानंतर काय करायचं आहे हे कोण सांगतं आपल्याला की कॉम्प्युटरची जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ना हे सांगते. की कॉम्प्युटरच्या प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे जसं की तुमचं C# असेल, तसं आता आपण एखादं मी सांगितलं की ओपन द डोअर. आता ओपन द डोअर केल्यानंतर जसं ह्युमनला कळते की ओपन डोअर म्हणजे आपल्याला दरवाजा उघडायचा आहे, तसं कॉम्प्युटरला काय करायला लागेल की किंवा तुमच्या लँग्वेजमध्ये, आता ही C# लँग्वेजमध्ये टेक्स्ट लिहू C#, ओके. आता हे तुम्ही हॅश म्हणून म्हणायचं नाही, ह्याला C#च म्हणायचं. ते पण मी सांगेन नंतर इन फ्युचर ह्याला C# का म्हणायचं, ओके. त्यात तुम्ही कसं करू शकता की त्याला एक फंक्शन टाकू शकता, ओपन डोअर नावाचं फंक्शन टाकू शकता. आता हे ओपन डोअर केलं, ह्याला मी कॉल केलं तर काय झालं माझं की ओपन डोअरमध्ये काहीतरी इन्स्ट्रक्शन असतील की सपोज मोबाईल आहे, मोबाईलचं हे पॉवर की बटन दाबल्यानंतर काहीतरी ओपन डोअर नावाचं फंक्शन कॉल होतं आहे. मग त्याच्यानंतर माझं डिस्प्लेमध्ये काय काय दावायचं, किंवा हे माझं वॉलपेपर टायमिंग असेल, करंट किंवा हॉटस्पॉट चालू आहे, ते सगळं दावण्याचं काम काय करणार आहे, हे फंक्शन करणार आहे, ओके. किंवा आपण असं पण म्हणू शकतो की आपल्याकडे 2 व्हेरिएबल घ्यायचे. 2 व्हेरिएबल म्हणजे 2 नंबरचे सब ॲडिशन करायचे. नंबर A असेल 10 नंबर आणि नंबर 2 असेल 20 नंबर, ओके. मी एक प्रोग्राम लिहितो C#चा. आता इथं मी एक प्रोग्राम लिहिला C#चा. त्यात काय मी केलं की 2 व्हेरिएबल घेतली, 10 नंबर आणि 20 नंबर. त्यात मी काय केलं, ॲडिशन केली, console.writeline A+B. आता यांची ॲडिशन केल्यानंतर काय होणार आहे की मला काहीतरी आउटपुट भेटणार आहे, राईट. आता हे आपल्याला इन नेक्स्ट लेक्चर किंवा 2 किंवा 3 लेक्चर नंतर आपल्याला सगळं बघायचं. व्हेरिएबल म्हणजे काय असतं, त्यांचा जो डेटा टाईप आहे तो म्हणजे काय, त्यानंतर console.writeline म्हणजे काय, कन्सोल म्हणजे काय असतं, हे सगळं आपल्याला बघायचं आहे, राईट. तर नेक्स्ट क्वेश्चन काय येतो, आपण प्रोग्रॅमिंग वापरून काय काय बनवू शकतो, व्हॉट कॅन वी बिल्ड युझिंग प्रोग्रॅमिंग. तुमचं डेस्कटॉप ॲप्लिकेशन तुम्ही बनवू शकता, ओके. डेस्कटॉप ॲप्लिकेशन म्हणजे कसं आलं तुमचं, त्यात कॅल्क्युलेटर आलं, त्याच्यात तुम्ही क्रोम असेल तुमचं, त्याच्यात तुम्ही फोटोशॉप असेल, असं तुम्ही मल्टिपल N नंबर आपण डेस्कटॉप ॲप्लिकेशन बनवू शकता. नेक्स्ट काय आहे की वेब ॲप्लिकेशन. वेब ॲप्लिकेशन जसं की ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल किंवा यूट्यूब असेल, हे तुमचे झाले वेब ॲप्लिकेशन. त्यानंतर मोबाईल ॲप्लिकेशन. मोबाईल ॲप्लिकेशन म्हणजे गुगल पे आलं, फोनपे आलं, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही त्यातलं पण यूट्यूब आलं किंवा व्हॉट्सअप आलं, हे तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशन झाले. किंवा गेम्स बनवू शकता तुम्ही. गेम्स म्हणजे कोणत्या कोणत्या आलं की तुम्ही माइंडक्राफ्ट गेम बनवू शकता, PUBG सारख्या गेम्स बनवू शकता, ओके. अशा तुम्ही N नंबर ऑफ प्रोग्रामिंग थ्रू आपण ॲप्लिकेशन बनवू शकता. किंवा तुम्ही
ए आय, जर आता ट्रेंडिंगचा विषय आहे की ए आय चॅटबॉट्स बनवू शकता. ए आय चॅटबॉट्समध्ये काय असू शकतं की तुमचं इमेज रिकग्नायझेशन असेल, त्यामध्ये तुम्ही व्हॉइस ट्रॅकर असेल, ओके, किंवा तुमचं ईमेल चेकिंग असेल, अशा मल्टिपल तुम्ही चॅटबॉट्स बनवू शकता. नेक्स्ट असं की तुम्ही एपीआय बनवू शकता, जसं की आपण ASP.NET मध्ये आता बनवणार आहे. त्यानंतर तुम्ही ERP सिस्टीम्स बनवू शकता. ERP सिस्टीम्समध्ये कोणते आले की बँकेचे असतील, किंवा स्कूल ERP असेल, किंवा कॉलेज ERP असेल, किंवा इन्व्हेंटरी ॲप असेल. ओके, आता नेक्स्ट एक मी चार्ट काढतो इथं की त्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आहेत, आणि त्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसमध्ये त्याचा यूज काय आहे नक्की. ओके ओके, आता जर तुम्ही इथं बघितलं की लँग्वेजेस, आता सी लँग्वेज म्हणजे काय आली की तुमची सिस्टीम प्रोग्रामिंग. आता सिस्टीम प्रोग्रामिंग म्हणजे काय, तुम्ही सी मधून आहे ना जे पण आपले एम्बेडेड डिव्हायसेस असतात. आता एम्बेडेड डिव्हायसेस म्हणजे काय असतं की हा तुमचा एखादा माऊस आहे, राईट. माऊसमध्ये या क्लिकला काय झालं पाहिजे, या क्लिकला काय झालं पाहिजे, या स्क्रोलला काय झालं पाहिजे, याच्यामध्ये आता थोडेसे बारके चिप्स असतात, त्याला पण तुम्ही एम्बेडेड म्हणू शकता. किंवा जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जर गेला असाल, ओके, तर इंडस्ट्रीमध्ये पण बारके बारके डिव्हाइस असतात, मिनी कॉम्प्युटर्स वगैरे तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर काय की C++. आता C++ म्हणजे काय की त्यातून तुम्ही गेम्स बनवू शकता, हाय परफॉर्मन्स ॲप्स असतील. ओके, नेक्स्ट आहे की जावा म्हणजे एंटरप्राइज ॲप्लिकेशन. एंटरप्राइज ॲप्लिकेशन म्हणजे काय, जसं बँकेचे जेवढे पण ॲप्लिकेशन आहेत ते जावामध्ये जास्त करून बनवले जातात, कारण की सिक्युअर मानले जातं. तसं .NET C# पण सिक्युअरच आहे, पण जास्त करून जावामध्ये मोबाईल ॲप्लिकेशन किंवा अँड्रॉइड ॲप्लिकेशन जास्त बनवले जातात. त्यानंतर C# मध्ये तुम्ही काय बनवू शकता की डेस्कटॉप ॲप्लिकेशन, वेब APIs, गेम्स बनवू शकता तुम्ही, किंवा तुम्ही वेबसाईट्स बनवू शकता. त्यानंतर पायथॉनमध्ये AI, डेटा सायन्स, ॲटोमेशन, जेवढं पण पायथॉनमध्ये जास्त करून AI सारखं बनवू शकता. त्यानंतर तुमचं येतं की जावास्क्रिप्ट म्हणजे काय, वेब डेव्हलपमेंट, जेवढं पण ब्राउझरमध्ये जी लँग्वेज रन होते ते जावास्क्रिप्ट. टाईपस्क्रिप्टमध्ये काय, ब्राउझरमध्ये रन होते, फक्त मोठ्या वेबसाईटसाठी टाईपस्क्रिप्ट बनवले जाते. टाईपस्क्रिप्ट म्हणजे काय, जसं C++ जशी बॅकवर्ड कम्पॅटेबल लँग्वेज आहे सीची, तसं टाईपस्क्रिप्ट काय की बॅकवर्ड कम्पॅटेबल जावास्क्रिप्टची. आता हे का म्हणून टाईपस्क्रिप्ट बॅकवर्ड कम्पॅटेबल, की जावास्क्रिप्टमध्ये स्ट्रिक्टली टाईपड असं कोणतंच नाही. स्ट्रिक्टली टाईपड म्हणजे काय, जसं की माझी ही बाटली आहे, आता बाटलीमध्ये मी पाणी भरू शकतो, दूध भरू शकतो, किंवा एखादं केमिकल पण भरू शकतो. पण जर का एखादं मेडिकलमधलं काहीतरी कोणती औषधाची बाटली आहे, राईट, त्यामध्ये मी फक्त औषधच भरू शकतो. तशा टाईपमध्ये टाईपस्क्रिप्टचं काम असतं की एखादा मोबाईल आहे, हा अँड्रॉइडच आहे, याच्यावरती माझा iOS रन होणार नाही. तशा टाईपमध्ये टाईपस्क्रिप्ट त्यासाठी आणलं. त्यानंतर गो असेल, गो लँग्वेज कशासाठी वापरतात की क्लाउडवरती जे आपण डेटाबेस वगैरे आपण बघतो, ॲझ्युर असेल, किंवा तुम्ही ॲमेझॉन AWS असेल, अशा टाईपमध्ये तुम्ही बॅकएंड सर्व्हिस लिहू शकता. आणि रस्ट, जशी सी आहे तशीच रस्ट आहे. ओके, एवढं सगळं आपल्याला लागतं. आता थर्ड काय की आपला हे झालं सेकंड मॉड्यूल. आता आपलं लास्ट मॉड्यूल काय पाहिजे की प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा ओव्हरव्ह्यू. आता प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा ओव्हरव्ह्यू म्हणजे काय की त्यात आपल्याला मशीन लँग्वेजचे किंवा आपण प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे 5 प्रकार पडतात. कोणते कोणते, पहिला आहे मशीन लँग्वेज, किंवा त्याला 1GL असं पण म्हणू शकता. ओके, पहिला काय आपला टाईप आहे मशीन लँग्वेज 1GL. आता मशीन लँग्वेजमध्ये काय असतं की सगळ्या बायनरी म्हणजे काय, जो आपला CPU असेल, किंवा हा माझा मोबाईल आहे, हा मोबाईलमध्ये पण माझ्या काहीतरी CPU असेल, किंवा मदरबोर्ड आपण म्हणू शकतो त्याला. त्या ज्या मदरबोर्डला इन्स्ट्रक्शन देण्याचं काम असेल, आपण जे लँग्वेज थ्रू आपण बोलतो की इन्स्ट्रक्शन द्यायचं असेल, किंवा त्याचा कॅमेरा यूज करायचा असेल, तर ते बायनरीमध्ये द्यायचं असतं. तर त्याला काय असतं की त्याला मशीन लँग्वेज बोलतात, राईट. सेकंड काय आहे की असेंब्ली लँग्वेज. ही थोडी वरची लँग्वेज आहे, म्हणजे मशीनच्या वरती कोणती लँग्वेज येते, तर असेंब्ली लँग्वेज येते. ओके, सेकंड काय ते आपली 2GL वाली असेंब्ली लँग्वेज. असेंब्ली लँग्वेज म्हणजे तुम्हाला सिंटॅक्स असं दिसतात की इन्स्ट्रक्शन असतात त्यात, की मूव्ह इन्स्ट्रक्शन, ॲड इन्स्ट्रक्शन, ओके, किंवा मल इन्स्ट्रक्शन वगैरे, अशा टाईप म्हणजे इन्स्ट्रक्शन असतात. आता थर्ड काय येते, जी आपण ज्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे, ती हाय लेवल लँग्वेजेस. आता हाय लेवल लँग्वेजेस म्हणजे कोणती, की जसं C# असेल, आपल्याला C# शिकायचं आहे की इंट A हे एक व्हेरिएबल झालं, इंट B हा व्हेरिएबल झालं, आणि त्या दोघांचं ॲडिशन करायचं. हा झाला तुमचा हाय लँग्वेजेसचा कोड, याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे, राईट. आता हाय लेवल लँग्वेजेसमध्ये पण आहे ना की मल्टिपल लँग्वेजेस आहेत. जसं मी सांगितलेलं की तुमचं सी आलं. सी म्हणजे काय, आपली डेनिस रिचने बनवलं ऑपरेटिंग सिस्टीम किंवा एम्बेडेडमध्ये वापरतात. ती 1972 साली आली. त्याच्यानंतर C++ असेल ती 1985च्या अराउंड काहीतरी. त्यानंतर जावा 1995,
जावास्क्रिप्ट 1995 साली आली. त्याच्यानंतर पायथॉन असेल ती 1991 साली आली, किंवा सी शार्प असेल ती आपली 2000 आली. गो, रस्ट ह्या 2009-10च्या आसपास वगैरे सगळ्या लँग्वेजेस आल्या. त्याच्यानंतर काय आपल्याला 3GL झाल्यानंतर की 4th जनरेशन लँग्वेज. ओके, आता ह्या GL म्हणजे काय, जनरेशन लँग्वेज. आता 3rd जनरेशन लँग्वेज, 4th जनरेशन लँग्वेज, तसं महत्त्वाचं जे 4th आपल्याला काय शिकायचं, 3rd आणि 4th जनरेशन लँग्वेजेस. 4th जनरेशन लँग्वेजेसमध्ये काय आलं की डेटाबेस जे आपण SQL असेल किंवा मॅटलॅब, SS अशा टाईपमध्ये डेटाबेस रिलेटेड ज्या टेक्नॉलॉजी असतात त्या 4th जनरेशन लँग्वेजेस आल्या. राईट. ओके, 4th जनरेशन लँग्वेजेसमध्ये आपले SQL, मॅटलॅब असेल, डोमेन स्पेसिफिक SS असेल, आणि 5th जनरेशनमध्ये प्रोलॉग येतं. तुमच्या ज्या पायथॉन वगैरे असतात ना त्या थ्रू आपण एक AI टूल्स वगैरे आपण बनवू शकतो, चॅटबॉट्स. अशा तुमच्या 5 जनरेशनच्या लँग्वेजेस आहेत. इथपर्यंत जर तुम्हाला सगळं अंडरस्टँडिंग आलं असेल तर आपल्याला नेक्स्ट काय बघायचं की कंपायलर आणि इंटरप्रिटर यामधला डिफरन्स बघायचा आहे. राईट, की प्रोग्रामिंग म्हणजे काय, प्रोग्रामिंगचा ओव्हरव्ह्यू काय आपण दिला, त्यानंतर फ्रंट एंड बॅक एंड बघितलं. महत्त्वाचं ह्या 5 जनरेशनच्या लँग्वेजेस आहेत ना, की फर्स्ट जनरेशन म्हणजे काय, सेकंड जनरेशन, 3rd जनरेशन, 4th आणि 5th. इथपर्यंत जर कळलं असेल तर तुम्ही लाईक करू शकता, एखादी छानशी कमेंट करू शकता, आणि जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. टाटा, बाय बाय.